माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनानं संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असून त्यांच्या स्मरणार्थ संगमनेर येथे भावपूर्ण शोकसभा आयोजित करण्यात आली। या शोकसभेत राजकीय, सामाजिक व विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून अजितदादांना श्रद्धांजली अर्पण केली। या शोकसभेस माजी खासदार सुजयदादा विखे, संगमनेरचे आमदार अमोल खताळ, माजी महसूल मंत्री व आमदार बाळासाहेब थोरात, पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजितदादा तांबे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप शिंदे, आबासाहेब थोरात, कपिल पवार, रईस पठाण, ॲडव्होकेट संग्राम जोंधळे, उद्योगपती राजेश मालपाणी, डॉक्टर माणिकराव शेवाळे, नगराध्यक्ष मैत्रीताई तांबे, माजी नगराध्यक्ष तसेच माजी व पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉक्टर तांबे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी अजितदादा पवार यांच्या सामाजिक राजकीय कार्याचा आढावा घेत त्यांच्या नेतृत्व गुणांना आणि जनतेशी असलेल्या नात्याला उजाळा दिला। त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी असल्याची भावना व्यक्त करण्यात आली। कार्यक्रमात 2 मिनिटे मौन पाळून अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। परस्परे जणो मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूये पाहू जो जे वांशील तो ते नाहो प्राणी जात वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठाची मालिया अनवरत भूमंडळी भेट तू होता गणेजे अनाक्षर मार्दंड जे तापहीर ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी भजिसो आदि पुरुषी अखंडित आणि शोकसभेचे सूत्रसंचालन स्मिताताई गुन्हे यांनी केले। संजय क्षत्रिय, संगमनेर, योद्धा न्यूज।